जमिनीवर तर गेले असलेले मान्यवर. आजचा दिवस आपल्यासाठी खास आहे. कामाच्या धावपटीतून थोडा वेळ काढून आपण सारे एकत्र आलो आहोत. एकमेकांना मेसेज कॉल करून आपण सगळे इथे फायनली जमलो आहोत. ॲक्च्युली येता येता आम्ही सगळे सोबतच आलो होतो. आमच्या खूप साऱ्या गप्पा झाल्या. त्यात आम्हाला कळलं की 2015मध्ये आम्ही हा ग्रुप बनवला आहे. आणि कसा बनवला तर सुरेश आणि निशांत माझ्याकडे आले होते. तर आमच्या तिघांचा नंबर आम्ही केला आणि तिथून पुढे मग ग्रुप सुरू करून सुरेशने प्रत्येकाला ॲड केलं आहे ह्याच्यामध्ये. तर आज या ग्रुपच्या थ्रू आपण सगळे इथे जमलो आहोत आणि एवढा मोठा प्रोग्राम अटेंड करतोय याचा खूप आनंद आहे. थोडं मी सांगते माझ्याबद्दल. जे इथले प्रॉपरचे आहेत ते तर एकमेकाला नेहमी भेटतातच, पण मी इथे खूप वर्षांनी आले. मी इथे जवळपास 35 वर्षांनी आले. मी 8 क्लासपर्यंतच इथे होते. माझे बाबा SBHमध्ये काम करत होते, त्यामुळे आम्ही इथं आलो. सुरुवातीला मी राजेशने सांगितलं सारखं कॅम्पच्या शाळेमध्ये होतं. राजेश, सारिका, निशांत माझ्या घरासमोरच राहायचा. प्रवीण, आम्ही सगळे मिळून खूप अभ्यास करायचो. राजेशकडे बघून दिसतच आहे तसं पाहिलं तर जनता हायस्कूलचं आमच्या आयुष्यात खूप मोलाचं स्थान आहे. या शाळेने आम्हाला खूप काही शिकवलं आहे. म्हणजे अगदी हँडरायटिंगची पण कॉम्पिटिशन चालायची. अगदी इंक पेन घेऊन अगदी सगळ्यांचे एकमेकांचं म्हणजे कोणाचं छान येतं हे पण चालायचं आमचं अगदी. आणि दुसरी गोष्ट म्हणजे जसं की आम्ही येताना बोलत होतो, आजकाल स्कूलमध्ये स्पोर्ट्स हे बिलकुल होत नाही. आपण आपल्या मुलांना CBSE ICSEमध्ये टाकतो, तिथं ते नुसतेच अभ्यास करायला. पण आपल्या जनता हायस्कूलमध्ये सगळे स्पोर्ट्स आपल्याला व्यवस्थित घेतले जायचे, जसे की कबड्डी, खो खो, बास्केटबॉल, व्हॉलीबॉल, थालीफेक, गोळाफेक. म्हणजे हे थालीफेक, गोळाफेक तर हे माहितीच नाही आहे माझ्या मुलींना, जे की इथे आपल्या व्हायचे रेग्युलरली सगळे खेळ. आपल्या शाळेने आपल्या शारीरिक व मानसिक बौद्धिक जळणामध्ये मोलाचा वाटा आहे शाळेचा आपला. सगळ्या सरांनी खूप खूप मेहनत घेतली आहे. त्यामुळे आज आपण आपल्या आयुष्यामध्ये सगळेजण काहीतरी बनलेलो आहे याचा मला अभिमान वाटतो. सरांची नावं म्हणजे आम्ही महाद्वार सरांकडे जायचं सकाळी 5 वाजता उठून ट्युशनला. येताना आम्ही ते बोललो सगळेजण. बरंच श्रीमंगले सरांची आठवण काढली की त्यांचं अगदी सगळं सिस्टमॅटिक काम असायचं सगळं. ते खूपच त्यांची आठवण येते. बाकी बोलायचं म्हणजे सगळ्या नायगावमधल्या फ्रेंड्सनी खूप छान अरेंजमेंट केली आहे. त्यांच्यामुळेच आपल्या सगळ्यांना आनंदी क्षण उपभोगता यायला लागला. आजच्या क्षणाच्या आपण जुन्या आठवणींना उजाळा देऊन नव्या आठवणी तयार करायला हसण्यात, खेळण्यात, गाण्यात आणि खाण्यात. स्पेशली छान खाणं तर खूपच छान आहे. ब्रेकफास्टपासून सगळं खूप छान अरेंज केलेलं आहे सगळ्यांनी. आणि माझ्याबद्दल सांगायचं तर माझं नाव राधा जानलेकर आहे इथे मी असताना. आणि माझं लग्नानंतरचं राधा उमेश देगलूरकर आहे. मला देगलूरलाच दिलेलं आहे. मला 2 मुली आहेत. मोठी उत्कर्षा ती MBBS 3rd इयरला आहे आणि नंबर 2ची जिगिषा जी 12thला आहे आणि नीटचं प्रिपरेशन करते. आणि मी आणि माझे मिस्टर दोघेही IT प्रोफेशनमध्ये आहोत. असं सगळं चालू आहे. आणि आपल्या सगळ्यांना इथे भेट घेऊन खूप छान वाटलं सगळ्यांना मिळून. बाकी बस मला ह्याच्यापेक्षा जास्त भाषण नाही देत. थँक्यू सो मच.